नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, प्रतीक्षा संपलेली आहे। येणाऱ्या आगामी प्रत्येक काळासाठी आणि येणाऱ्या आगामी असलेल्या प्रत्येक एक्झामसाठी करंट अफेअर्स हे फार महत्त्वाची गोष्ट असते। ज्यावेळेस आपण करंट अफेअर्सची गोष्ट करतो तर त्यावेळेस विद्यार्थी मित्रांना ते कन्फ्युजिंग पार्ट असतो की कुठून सुरुवात करावी आणि कुठून त्या प्रकारचं असलेलं त्याला दी एंड करावं। ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला अनुसरून स्पेक्ट्रम अकॅडमी आणि मी ॲडव्होकेट सुधीर बोडखे ह्या संदर्भामध्ये तुमच्यासाठी एक फ्री कॉस्ट मध्ये तुम्हाला सिरीज लॉन्च करतोय की ज्याचा असलेला मूळ उद्देश असणार आहे की येणाऱ्या प्रत्येक एक्झामला तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये पैकीचे पैकी कसे मार्क्स भेटल। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सेशन्स मध्ये जानेवारी 2023 पासून आपण सुरुवात करणार आहोत। तर टिल डेट पर्यंत म्हणजे ऑक्टोबर एंड पर्यंत आपल्याकडे कोणत्या कोणत्या पद्धतीचे आणि कशा प्रकारचे असलेले करंट अफेअर्स असणार आहे याच्या संपूर्णरित्या त्याच्यामध्ये चर्चा करणार आहोत। मग आज कोणत्याही प्रकारचा असलेला वेळ न दौडवता आपण जानेवारी 2023 असलेल्या करंट अफेअर्सला महत्त्वाच्या विषयाला आपण हात घालायला सुरुवात करूया। मग त्या पद्धतीच्या असलेल्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर जानेवारी 2023 मध्ये पहिल्यांदा त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी आपण हायलाइट करायला पाहिजे जे की 2022 मध्ये तिथं पूर्व संध्येला तिथं डिस्कस झालेले आहे। मग झालं काय तर गुजरात विधानसभा निवडणुका जी पार पडलेली आहे 2022 मध्ये डिसेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ह्या काळामध्ये त्या प्रकारच्या असलेल्या निवडणुका झाल्या आहेत। आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये राजकीय घटकावर ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्यावेळेस हमखास एक क्वेश्चन असतो। मग त्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसतंय की गुजरात विधानसभेचं असलेले जे पर्टिक्युलर इलेक्शन झालं तर त्याच्यामध्ये बीजेपीनी त्या प्रकारच्या मध्ये 156 जागा जिंकत बीजेपीने काय केलेलं आहे, ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे। साहजिकच आहे, मोदी साहेबांचं होम टाउन आहे, राजकीय किंवा पॉलिटिकल पार्टीचं असलेलं वर्चस्व आपल्याला तिथे दिसून येत आहे। तर त्या संदर्भामध्ये बीजेपीने ऐतिहासिक सोबत काय केलेलं आहे, विजय मिळवलेला आपल्याला दिसून येतोय। मग त्या संदर्भामध्ये बीजेपीची मेजॉरिटी असेल तर साहजिकच आहे मुख्यमंत्री ही त्यांचा असणार आहे। मग भूपेंद्र रजनीकांत पटेल यांनी 12 डिसेंबर 2022 रोजी गुजरातचे कितवे, तर लक्ष ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, 18वे मुख्यमंत्री म्हणून काय घेतलेली आहे, शपथ घेतलेली आहे। बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण करंट अफेअर्सचा अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटा अलॉंग विथ दॅट तुमचा कॉन्सेप्च्युअल डेटा हा क्लिअर असायला पाहिजे। फॅक्च्युअल डेटामध्ये तुम्हाला 100% विचारलं जातं की गुजरातचे असलेले सध्याचे मुख्यमंत्री हे जे पटेल साहेब आहे ते पटेल साहेब कितवे मुख्यमंत्री आहे, तर लक्ष ठेवायचं 18वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काय घेतलेली आहे, शपथ घेतलेली आहे। मग ज्यावेळेस आपण अवलोकन करतो पॉलिटिकल पार्टीला कोणत्या पद्धतीचं असलेलं मत भेटलेलं आहे तर त्याच्यामध्ये बीजेपीला 156 सीट आलेले आहे, म्हणजे 52% पेक्षाही जास्त त्यांचं असलेलं तिथं वोट कॅप्चरिंग झालेली आहे। त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणून आहे 17 आहे, आम आदमी पक्ष त्यांनी 5 जागा मिळवलेला आहे आणि समाजवादी पक्ष 1 आहे। मग अशा वेळेस कुठेतरी चर्चेचा उधाण आलं होतं की आता आम आदमी पक्ष जसं पंजाब गिळंकृत केलेला आहे त्या पद्धतीने आता आम आदमी पक्ष काय होणार आहे, इथं गुजरात ही घेतो की काय, अशा प्रकारची भीती निर्माण झाली होती। कारण की त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये पहिल्यांदाच 5 आमदार येणं म्हणजे ही एका प्रकारची अचिव्हमेंट होती त्या इलेक्शन मध्ये। त्यामुळे ही इलेक्शनचं जे वारे होते ते थोड्या वेगळ्या पद्धतीचे होताना आपल्याला दिसून येत आहे। म्हणून फॅक्च्युअल डेटाज मध्ये निवडणुका कधी झाल्या तर 2022 एंड मध्ये विशेषतः कोणतं आलं तर बीजेपी आला आणि कोण मुख्यमंत्री झाले तर लक्ष ठेवायचं भूपेंद्र पटेल साहेब झालेले आपल्याला दिसून येत आहे। मग ही तर झाली पहिली न्यूज पॉलिटिकल किंवा राजकीय स्वरूपातली असलेली। आता दुसरी काय आहे महत्वाची, जी पण इलेक्शनच्या संदर्भातच आहे। मग आपल्याकडं भारतीय निवडणूक आयोगाने घोषित केल्यानंतर आप हा देशातील कितवा, तर लक्ष ठेवायचं 9वा राष्ट्रीय पक्ष ठरलेला आहे। हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे, मस्ट आहे। राष्ट्रीय पक्ष म्हणजे ज्याला आपण नॅशनल पार्टीज म्हणतो। काय म्हणतो मित्रांनो, नॅशनल पार्टीज। पार्टीज 2 प्रकारचे असतात, एक असतात नॅशनल पार्टीज, दुसरे असतात स्टेट पार्टीज, राज्य पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष। मग अशा वेळेस आपल्याकडं 9वा राष्ट्रीय पक्ष म्हणून कोणता आलेला आहे तर देशामध्ये आप म्हणून संबोधित झालेला आपल्याला दिसून येतोय। मग आपल्याकडे भारतीय निवडणूक आयोगाचा जेव्हा संदर्भ घेतो तर आर्टिकल 324 त्या आर्टिकल 329 भाग 15वा, काय भाग 15वा याच्यामध्ये याचं समाविष्ट केलेलं आहे। आणि भारतामध्ये विशेषतः राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, सोबतच तुमच्या असलेली राज्यसभाचं इलेक्शन, लोकसभेचं इलेक्शन, सोबतच तुमच्या असलेलं विधानसभा, विधान परिषदेचं इलेक्शन हे
भारतातल्या असलेल्या इलेक्शन कमिशन माध्यमातून केल्या जातं, जे की आर्टिकल 324 मध्ये आपल्याला त्याची प्रावधान तिथं दिसून येते. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने अशा प्रकारे तिथं ह्या आप पक्षाला म्हणजे आप आदमी पार्टीच्या पक्षाला 9वा राष्ट्रीय पक्ष म्हणून काय केलेलं आहे, घोषित केलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस आपली पहिली निवडणूक झाली होती 1951-52च्या काळामध्ये, तर त्यावेळेस किती राष्ट्रीय पक्ष होते हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर 14 राष्ट्रीय पक्ष म्हणजे नॅशनल पार्टीज आपल्याकडे होताना तिथं दिसून येते. मग अशा संदर्भामध्ये आपल्याकडं राष्ट्रीय पक्ष कशा प्रकारे ठरविल्या जातात, त्याचे क्रायटेरियाज काय आहे, का आपला त्या पद्धतीने अशा प्रकारचा दर्जा भेटलेला आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं दिसतंय की निवडणूक आयोगाच्या संबंधित राज्य विधानसभेमध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राज्यामध्ये मतदान झालेल्या वैध मतापैकी 6% मते काय असायला पाहिजे, त्यांना असायला पाहिजे. म्हणजे आम आदमी पार्टीला जिथं जिथं इलेक्शन त्यांनी लढवलं त्या इलेक्शन मध्ये त्यांना नियर टू बी 6% काय असायला पाहिजे, व्हॅलिड मत असायला पाहिजे म्हणजे पाहिजे. सोबतच तुमच्या त्या स्वरूपामध्ये राज्य विधानसभेमध्ये 5 जागा जिंकलेल्या असायला पाहिजे. म्हणजे एका प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये राज्यांमध्ये तुमचं वर्चस्व असायला पाहिजे. सोबतच त्या प्रकारच्या असलेल्या लोकसभेच्या संदर्भामध्येही तिथं काय असणार आहे, तिथं जागा तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत राष्ट्रीय पक्ष घोषित करताना अशा ह्या सगळ्या पद्धतीच्या माध्यमातून आपणी काय केलेली आहे, कामगिरी बजावलेली आहे. मग सध्या आप दिल्ली आहे, पंजाब आहे आणि गोवा आहे आणि सोबतच गुजरातमध्येही आता पायामुळं रोवलेली आहे. म्हणजे नियर टू बी 5-5 आमदार प्रत्येक राज्यांमध्ये आपल्याला तिथं दिसून येत आहे. म्हणजे एका प्रकारे हे क्रायटेरिया आहे की इफ यू वॉन्ट टू मेक द काइंड ऑफ अ नॅशनलिस्ट पार्टी विद इन द इंडिया, तर त्या पद्धतीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं दिसून येणार आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीची असलेली ही राजकीय स्वरूपातली असलेली ही जी बातमी आहे, तर त्या बातमीमध्ये आपल्याला हे सगळं तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात मित्रांनो. चला आता पुढचे आहे त्या प्रकारची न्यूज, ती म्हणजे काय असणार आहे, तर ती म्हणजे पेसा कायदा म्हणजे काय, पेसा ऍक्ट. आता पेसा ऍक्ट का आहे आणि त्या संदर्भामध्ये सध्या याच्यावर चर्चा का चालू आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याकडं 73वी घटना दुरुस्ती केली होती, तर 73व्या घटना दुरुस्तीचा असलेला उद्दिष्ट काय होता, तर 73व्या घटना दुरुस्तीचा उद्दिष्ट होता की आपल्याकडे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल, अशा विविध प्रकारच्या असलेल्या पंचायत राज सिस्टीमचं काय, पंचायत राज सिस्टीमचं असलेलं जे प्रावधान आहे ते प्रावधान आपल्याकडं अनुसूचित क्षेत्र काय, अनुसूचित क्षेत्र यांना लागू करायचं किंवा नाही. म्हणजे थोडक्यात ज्या पद्धतीने आज आपल्याकडं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे दिसत आहे, तर याचा असलेला संदर्भ किंवा याची जी इम्प्लिमेंटेशन पॉलिसी आहे ती तुमच्या असलेल्या अनुसूचित क्षेत्रामध्ये लागू करायची की नाही, याच्यावर त्या प्रकारे चर्चा करण्यासाठी भुरिया समिती होती. कोणती, भुरिया समिती, भुरिया समिती. मग भुरिया समितीने त्या प्रकारे भारत सरकारला सांगितलं, जर भारतामध्ये लोकशाही पायामुळं जी दणकट करायची असेल किंवा त्याची पकड वाढवायची असेल, तर आपल्याला काय करावं लागणार आहे की अनुसूचित क्षेत्रामध्येही देखील आपल्याला त्या पद्धतीचं असलेलं ही पंचायत राज व्यवस्था नेऊन ठेवावं लागणार आहे. मग अनुसूचित क्षेत्र म्हणजे कोणती, तर लक्ष ठेवा आपल्याकडं 5वी अनुसूची आहे संविधानामध्ये. मग 5वी अनुसूची कशावर भाष्य करते, तर अनुसूचित क्षेत्राबद्दल. कशाबद्दल, अनुसूचित क्षेत्राबद्दल भाष्य करतं. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात शेड्यूल्ड एरियाज. काय म्हणतात, शेड्यूल्ड एरियाज. शेड्यूल्ड एरियाज म्हणजे काय की असे क्षेत्र आहे की तिथं कोणाचं प्रमाण आहे, आदिवासीचं असलेलं प्रमाण हे काय आहे, बऱ्यापैकी आहे. मग आदिवासींचं प्रमाण जास्त असेल तर साहजिकच आहे तो एरिया त्या प्रकारचा असलेला थोडा पाठीमागं किंवा ज्याला आपण बॅकवर्डेड म्हणतो अशा प्रकारचा असणार आहे. मग आता ह्या भागाला म्हणजे आदिवासी भागाला लोकांना लोकशाही काय आहे हे समजून सांगणं गरजेचं आहे, लोकांचं पार्टिसिपेशन वाढवणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस जर आपण 73वी घटना दुरुस्तीच्या ज्या काही प्रोव्हिजन्स असेल, जसं की जिल्हा परिषद काय आहे, पंचायत समिती काय आहे, ग्रामपंचायत काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण आदिवासी क्षेत्रामध्ये लागू केल्या तर उद्या चालून ह्या आदिवासी क्षेत्रातल्या लोकांना लोकशाही काय आहे हे काय होणार आहे, लगेच कळणार आहे. मग लोकशाही कळाली तर ऑटोमॅटिकली नक्षलिझम काय होऊन जाणार आहे, कमी होऊन जाणार आहे. तिथं लोकांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची काय होणार आहे, ताकद निर्माण होणार आहे. मग अशा विविध प्रकारच्या असलेल्या संकल्पना
ह्या भुरिया समितीच्या डोक्यामध्ये होतं आणि भुरिया समितीने सांगितलं होतं जर भारताचं कल्याण करायचं असेल, भारताच्या असलेल्या आदिवासी लोकांचं कल्याण करायचं असेल आणि भारताच्या असलेल्या अनुसूचित क्षेत्रामध्ये लोकशाहीची पायमुळं तंदुरुस्त करायची असेल तर तुम्ही काय केला पाहिजे, हा ऍक्ट म्हणजे 73वी घटना दुरुस्ती त्या अनुसूचित क्षेत्रामध्ये लागू केली पाहिजे. अशा प्रकारचं त्यांनी रिकमेंडेशन त्यांना आपल्याला दिलेलं होतं. काही प्रमाणामध्ये आपल्या भारत देशामध्ये याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपण एक ऍक्ट बनवला. त्या ऍक्टला नाव काय दिलं, तर त्या ऍक्टला नाव दिलं पेसा ऍक्ट. काय नाव दिलं, पेसा ऍक्ट. त्याला काय म्हणलं जातं, पंचायत एक्सटेन्शन. म्हणजे पंचायत राज व्यवस्था एक्सटेंड करायची म्हणजे लागू करायची. कुठं, तर शेड्यूल्ड एरियाज मध्ये, म्हणजे ज्याला आपण म्हणतो अनुसूचित क्षेत्रामध्ये. याच्यातून फायदे 2-3 होणार आहे की आपल्याला आदिवासी लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणता येऊ शकतात आणि त्यांच्या असलेली जे समस्या आहे त्या समस्या काय केल्या जाणार आहे, तिथं संविधान तुमच्या असलेल्या विधानसभेमध्ये मांडल्या जाणार आहे. मग आता चर्चेमध्ये काय आहे, तर त्या प्रकारच्या असलेल्या मध्य प्रदेशमध्ये काय, मध्य प्रदेशमध्ये अशा प्रकारे 15 नोव्हेंबर 2022 रोजी त्या प्रकारे गौरव दिनानिमित्त मध्य प्रदेशने अनुसूचित क्षेत्रासाठी पंचायत विस्तार कायदा हा काय केलेला आहे, त्या प्रकारचे असलेले अधिसूचित केले आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो का की आता आंध्र प्रदेशमध्ये जो पण आदिवासी भाग असणार आहे तिथं हा त्या प्रकारचा कायदा काय असणार आहे, लागू असणार आहे. सध्या हा फार चर्चेमध्ये आहे का त्या प्रकारचं असलेलं 5वी अनुसूची आणि 6व्या अनुसूचीच्याही संदर्भामध्ये आपल्याला तिथं क्वेश्चन येऊन गेलेले आहे. आणि 4 जूनची जी एक्झाम होऊन गेलेली आहे त्या प्रकारची असलेली 2023ची राज्यसेवेची, तर त्याच्यामध्येही 5वी अनुसूची काय, 6वी अनुसूची काय याच्यावर भाष्य केलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पेसा ऍक्ट म्हणजे काय आणि पेसा ऍक्टचे असलेले प्रोव्हिजन काय असणार आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीचं असलेलं सध्या चर्चेमध्ये आहे त्यामुळे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढची बातमी आहे अरुण गोयलची. कोणाची, अरुण गोयल. आता व्यक्ती आहे, व्यक्ती असल्यामुळे त्यांची निवड आणि त्यांची निवड कुठं झाली हे समजणं फार गरजेचं आहे. बघा, मग आता सध्या अरुण गोयल जे आहे, इथं तुम्ही फोटो बघू शकता त्यांचा, तर अरुण गोयल जे आहे यांची काय नियुक्ती झाली आहे, नवीन निवडणूक आयुक्त म्हणून काय झालेलं आहे, त्या प्रकारची असलेली नियुक्ती झालेली दिसून येते. मग आता यांच्याबद्दल थोडी माहिती काय आहे, तर पहिली गोष्ट ते पंजाब कॅडरचे असलेले 1985 बॅचचे काय आहे, IAS ऑफिसर आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा संदर्भामध्ये ते नोव्हेंबर 2022 मध्ये पदभार स्वीकारलेला असून त्या प्रकारचं असलेलं त्यांची असलेली जे टेन्युअर आहे ते काय असणार आहे, तर 6 वर्षासाठी तिथं असू शकतात. मग अशा पद्धतीने 6 वर्ष किंवा 65 वर्ष ह्याच्या मागचा असलेला आपल्याला संदर्भ घेता येताना आपल्याला त्यांच्या संदर्भामध्ये ह्या गोष्टी आपण बोलू शकतो. मग अशा संदर्भामध्ये तुम्हाला काय दिसतंय की पूर्वीचे असलेले राजीव कुमार, काय पूर्वीचे असलेले राजीव कुमार हे काय होते, निवडणूक आयुक्त होते आणि निवडणूक आयुक्ताच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तिथं दिसून येणार आहे. मग राजीव कुमार कोण होते, तर पूर्वीचे असलेले निवडणूक आयुक्त आपल्याला तिथं दिसून येते. मग आता थोडं आपण बेसिकला जाऊ. बेसिक मध्ये काय दिसतंय, तर बेसिक मध्ये आपल्याला इलेक्शन कमिशन काय आहे आणि इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्या आहे हे बघता येऊ शकतं. जसं मी तुम्हाला सांगितलंय की आर्टिकल 324 ते 329 मध्ये कशाबद्दल भाष्य केलं आहे, इलेक्शन कमिशन बद्दल भाष्य केलंय. मग इलेक्शन कमिशन मध्ये चीफ इलेक्शन कमिशनर्स असतात आणि अदर इलेक्शन कमिशनर्स असतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग अशा संदर्भामध्ये आपल्याला काय दिसून येते की चीफ इलेक्शन कमिशनर्स हे काय असणार आहे, तर प्रेसिडेंट यांच्या मार्फत निवडल्या जाणार आहे. अदर इलेक्शन कमिशनर्स असणार आहे तेही कोणाकडनं निवडल्या जाणारे आहे, ते प्रेसिडेंट कडनं निवडल्या जातात. परंतु प्रेसिडेंट आणि प्लस चीफ इलेक्शन कमिशनर जो आहे हे दोघं मिळून ते बाकीचे जे अदर इलेक्शन कमिशनर्स आहे ते अदर इलेक्शन कमिशनर काय करत असतात, अपॉइंट करत असतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे 324 नुसार. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून सुरुवातीला म्हणजे 1989 पर्यंत इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोग हा कसा होता, सिंगल बॉडी मेंबर्स असलेले यांचं कंपोजिशन होतं. म्हणजे आपण म्हणू का की त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये सिंगल बॉडी मेंबर्स होते. परंतु 1989 मध्ये आपण त्या प्रकारचं असलेलं 18 वर्ष केलं, कशाचं, राईट टू वोटचं. म्हणून तुमचं असलेलं 21 वर्षावरून ते कमी रिड्यूस करण्यात आलं 18 वर्ष. मग आता 18 वर्ष कमी केल्यामुळं तुमच्या असलेलं इलेक्शनचं काम काय झालं, वाढलं. म्हणून 19
1989 पासून ते 1993 पर्यंत ही मल्टी मेंबर बॉडी होती. काय होती? मल्टी मेंबर्स बॉडी होती. मग मल्टी मेंबर बॉडी असल्यामुळं आता याचं काम त्या पद्धतीच्या माध्यमातून म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर आणि अदर इलेक्शन कमिशनर प्रेसिडेंटला वाटेल तेवढे काय केल्या जाणार आहे? ठरविल्या जाणार आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ह्या मल्टी मेंबर बॉडीचं काम चालू झालं. परंतु 93 मध्ये परत ब्रेक भेटला आणि त्याच्यानंतर त्या पद्धतीच्या माध्यमातून आपण नंतर परत कंटिन्युअसली काय केलेलं आहे? चीफ इलेक्शन कमिशनरच्या माध्यमातून ते काम केलेलं आहे. मग आता सध्या चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहे? तर त्या प्रकारचं असलेलं नाव तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय? अरुण गोयल आहे. कोण आहे? अरुण गोयल. त्यामुळे हे लक्षातच ठेवणं काय आहे? गरजेचं आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येऊ शकतं. आता यांना अपॉइंट कोण करतंय? तर यांना अपॉइंट केलं जातं कोणामार्फत? तर राष्ट्रपती मार्फत. कोणामार्फत? राष्ट्रपती मार्फत. त्यांचा कार्यकाळ किती आहे? तर 6 वर्ष आणि वयाची 65 वर्षापर्यंत. व्हेरी 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 IMP लक्षातच ठेवायचं आहे. मग यांना पदावरून कसं दूर केलं जातं? तर लक्ष ठेवायचं, पदावरून यांना दूर केलं जातं तर सेम ॲज कोणाप्रमाणे? तर सुप्रीम कोर्टच्या असलेल्या जजेस प्रमाणे. कशाप्रमाणे? सुप्रीम कोर्टच्या असलेल्या जजेस प्रमाणे. म्हणजे तुमच्या असलेल्या सुप्रीम कोर्टच्या जजेसला जसं पद्धतीने काढलं जातं सेम ती पद्धत कोणासाठी वापरल्या जाते? चीफ इलेक्शन कमिशनरच्या माध्यमात वापरल्या जाते. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग त्या पद्धतीच्या असलेल्या संदर्भामध्ये ज्यावेळेस तुम्हाला कलम 124 सब क्लॉज 4 चा अभ्यास केला जाईल किंवा जजेस इन्क्वायरी ऍक्ट 1968 चा तुम्ही जेव्हा अभ्यास करता तर त्यावेळेस तुम्हाला जजेसला कसं काढलं जातं तर त्याच्या संबंधात असलेली जी प्रोसिजर आहे सेम प्रोसिजर हॅज बीन फॉलो विद इन दिस पर्टिक्युलर चीफ इलेक्शन कमिशनरच्या माध्यमातून काढलं जातं. हा त्याचा काय आहे? संदर्भ आपल्याला इथं लागू शकतो. म्हणून असं म्हटलं जातं की तुमच्या असलेल्या सुप्रीम कोर्टचा जज आणि तुमच्या असलेल्या चीफ इलेक्शन कमिशनरचा जज यांचा काय आहे? त्या पद्धतीचा दर्जा हा समान स्वरूपातला आहे. काय आहे? समान स्वरूपातला आपल्याला तिथं दिसून येतो. मग हे तर झालं चीफ इलेक्शन कमिशनरच्या संदर्भामध्ये. मग अदर्स जे इलेक्शन कमिशनर्स आहे त्याच्या संदर्भामध्ये काय असणार आहे? तर लक्ष ठेवायचं की त्यांची अपॉइंटमेंट ही कोण करतं? राष्ट्रपती करतात. आणि त्यांना काढायचंही जरी असेल तर त्या प्रकारे राष्ट्रपतीच काढत असतात. परंतु कोणाच्या सल्ल्याने? तर लक्ष ठेवायचं मुख्य आयुक्तांच्या सल्ल्याने. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करता मित्रांनो तर हे सगळ्या गोष्टी ह्या फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग अरुण गोयल कोण आहे? तर भारताचे असलेले नवीन निवडणूक आयुक्त आहे. आणि त्याच्या पूर्वी कोण होतं? तर राजीव कुमार होतं. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. टेन्युअर किती आहे इलेक्शन कमिशनचा? 6 वर्ष आणि वयाची 65 वर्षासाठी असणार आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? चला पुढचं आता थोडं आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ आपण मित्रांनो. मग आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस काय दिसतंय की सध्या त्या प्रकारच्या असलेल्या म्हणजे मागच्या वर्षीचा आपण करंट अफेअर्स याच्यासाठी घेतोय की 1 वर्षापूर्वीचेही तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेले आहे. त्यामुळे ते चुकता कामा नाही. मग 19वी जी आसियान आहे आसियान भारत शिखर परिषद आपण तिथं भरलेली आपल्याला दिसून येते. मग आसियान ग्रुप काय आहे? मग आसियान ग्रुपचा असलेल्या संदर्भामध्ये भारत एवढा महत्वाचा काय आहे आणि भारतासाठी हा आसियान ग्रुप एवढा का महत्वाचा झालेला आहे? मग अशा वेळेस आपल्याकडं कंबोडियाचं ज्यावेळेस तुम्ही उदाहरण घेता तर त्यावेळेस नोव्हेंबर 2022 मध्ये अशा प्रकारची असलेली जी परिषद भरली होती त्या परिषदेमध्ये भारताचे उपराष्ट्रपती काय झाले होते? तिथं उपस्थित राहिले होते. मग अशा वेळेस तुम्हाला आसियान काय आहे याचीही माहिती असणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस आपण आसियान ग्रुप म्हणतो तर त्यावेळेस काय दिसतंय की असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशिया नेशन्स आहे. कोण आहे? साऊथ ईस्ट एशिया नेशन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा भारत देश असेल तर त्या संदर्भामध्ये हे अंदमान निकोबार आहे. तर ह्या संदर्भामध्ये इकडे जेवढे पण काही नेशन असेल कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, जकार्ता हे सगळे जेव्हा तुम्ही बघता तर त्यावेळे सगळे कोण आहे? साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आपल्याला दिसून येत आहे. मग यांच्या त्या प्रकारचं असलेलं त्या काय आहे? संघटन आहे. मग हे संघटन काय नावाने आहे? एसीएन नावाने संघटन आपल्याला दिसून येते आणि यांचं रिलेशन कोणासोबत आहे? भारतासोबत आहे. मग आता हे सगळं का महत्वाचं आहे मित्रांनो? कारण की हिंद महासागरामध्ये आपलं असलेलं प्रेझेन्स फार महत्वाचं आहे.
वरतून असलेला चायना, ह्या साईडनी असलेला अमेरिकेचं वर्चस्व, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुमचा इंडो पॅसिफिक रिजन हा जर चायनाकडे गेला किंवा अमेरिकेकडे गेला तर यांची मनमानी चालू होऊ शकते. उद्या चालून त्या प्रकारच्या असलेल्या जहाजांवर किंवा तुमचा जो कोणताही ट्रेड असेल त्या ट्रेडवर मोनोपली गाजवण्याचा असलेला जो एक मनसुबा हा चायना आखत असतो, तर चायनालाही थांबविण्यासाठी ह्या एशियन ग्रुपमध्ये आपलं वर्चस्व. पंधरा ऑगस्ट असं उद्गारल्यावर आपल्या समोर येतात ते दोन भारत. एक स्वतंत्र भारताने जन्म घेतला तो स्वातंत्र्य दिना दिवशीचा भारत, आणि एक आजचा जागतिक महासत्ता होऊ घातलेला भारत. आजचा हा महासत्ता होऊ घातलेला भारत साकार होण्यासाठी भारताला 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागलाय. 15 ऑगस्ट 1947चा भारत गरिबी, राजकीय अस्थिरता, प्रादेशिक अस्थिरता याशिवाय फाळणीच्या वेदनांनी विव्हळत होता. आजचा भारत मात्र माहिती तंत्रज्ञान, अंतराळशास्त्र आणि वैद्यकशास्त्रांमध्ये जगाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतोय. या 75 वर्षांच्या प्रवासात भारताला अनेक यशापयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या, अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. या आव्हानांच्या परिस्थितीला भारत कशा प्रकारे सामोरं गेला याचा उहापोह करण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष मालिका, इंडिया फाईल्स. अतिशय सोप्या आणि रंजक शब्दात सर्वांनी पाहावा, समजून घ्यावा आणि इतरांनाही सांगावा असा ज्ञानवर्धक उपक्रम, आणि यासोबतच जिंका हजारोंची बक्षिसं. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ना वयाची अट आहे ना कोणते शुल्क. तर लवकरच या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.